आमेन. हालेलुया. हालेलुया. आपण पहिला शब्द कोणता ऐकला? क्षमेविषयीचा ऐकला आहे ना. आणि दुसरा उद्धाराविषयी, तिसरा काळजीविषयी आणि चौथा विरहाविषयी. विरह म्हणजे जो पित्यापासून पुत्र वेगळा असला ते विरहाचं. आता आपला कहाणीचा विषयी योहानेचा 19 अध्याय 28 वचन. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्राने पूर्ण व्हावं म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. हालेलुया. 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 खरोखर बाप्पा ह्या क्षणाला पूर्णपणे देव आहे आणि पूर्णपणे मानव आहे. तर मानवाच्या रूपाने त्याला कशाची तहान लागली? शरीराची तहान लागली. आणि देवत्वामध्ये त्याला आत्म्याची तहान लागली. जे आत्मे आता सध्या भटकत आहे, जे आत्मे अंधकारामध्ये आहे, जे आत्मे पापामध्ये आहे, त्या पापात त्या लेकरांची प्रभूला काय लागली आहे? तहान लागलेली आहे. आणि त्याकरता आपण त्याची तहान भागवलेली आहे, आपण त्याचा स्वीकार केलेला आहे. आणि तो ज्या वधस्तंभावरती त्या उन्हातानामध्ये त्यांनी अगोदर क्षमा केली आणि उद्धार पण त्यांनी आपल्या करून घेतला. आणि त्यांनी आपल्या मातेची जी काळजी आपल्या योहानाजवळ ज्याला प्रिय शिष्य त्याच्याजवळ दिली. आणि बाप्पापासून वेगळा होत असताना पण त्याला त्या गोष्टीची तहान लागली की माझे लेकरं हे अंधकारामध्ये आहे, म्हणून मी हा वधस्तंभ स्वीकारत आहे. आणि त्या तहानेनेच परमेश्वराने त्या वधस्तंभावरती गेलेला आहे. आणि प्रभू काय म्हणत आहे की मला तहान लागली आहे. तो शारीरिक तहान पण म्हणत आहे आणि आत्मिक तहानही म्हणत आहे. कारण की तो पूर्णपणे देव आहे आणि पूर्णपणे मानव आहे. कारण की ज्या वेदना त्याने ज्या क्रूसखांबावरती सहन केल्या, जे दुःख त्याने सहन केलं, त्याद्वारे तो किती तहानेला झाला असेल प्रियांना, की इतका तो कवटीच्या डोंगरावरती त्याला ते वधस्तंभ वाहत घेऊन जायचा होता. आणि त्या दरम्यान त्याला ना पाणी दिलं कोणी ना कोणी त्याची काळजी घेतली. त्या विरहामध्ये प्रभूने पण त्याला एकटं टाकून दिलं. या क्षणामध्ये तो पूर्णपणे एकटा आहे, पूर्णपणे एकटा आहे. आणि जो वधस्तंभ तो घेऊन जात आहे त्या टायमाला तो पूर्णपणे एकटा आहे. आणि तो वधस्तंभ घेत असताना त्याला शारीरिक तहान लागली. आणि प्रियांनो तो तिथे वधस्तंभावरती त्याला सर्वांच्या अगोदर खेळ मारण्यात आले, त्याला भाला घटवण्यात आला, त्याला इतके कोडे मारण्यात आले की एक एक रक्ताचा थेंब तो रस्त्याने टाकत चालला होता. त्या रक्ताच्या थेंबाच्या द्वारे पृथ्वी कशी झाली? आशीर्वादित झाली. जे पाप जेव्हा झाले कायन आणि हवेलाच्या टायमाला त्यावेळेस पृथ्वीवरती काय झाला? शाप आला. आणि ख्रिस्ताचं रक्त पडलं त्यावेळेस काय झालं? पृथ्वी आशीर्वादित झाली, सगळे शाप दूर झाले. आणि ते प्रभूने आपल्यावरती पृथ्वीचे पण घेतले, पृथ्वीचे शाप पण प्रभूने स्वतःवरती घेतले. आणि मनुष्य जातीचे पण पाप त्यांनी स्वतःवरती घेतले. म्हणून तो त्या तहानेने कसं झाला? व्याकुळ झाला. त्याचा पूर्ण घसा कोरडा पडला. आता सध्या मी तर बोलत असताना पण मला म्हणजे भीती पण वाटत आहे, घसा कोरडा पडला आहे. पण इतकाच 5 मिनिटं झाले मला बोलत असताना पण प्रभू अख्खा दिवस त्या क्रूसखांबावरती होता. त्याला किती तहान लागली असेल प्रियांनो. पण तो तहान एक शारीरिक पण बोलत आहे आणि आत्म्याची तहान पण बोलत आहे. म्हणून प्रियांनो आपल्याला तो उद्धार प्राप्त झालेला आहे. आपण त्याच्या दरबारी येऊन बसलेलो आहोत. आपल्याद्वारे त्याची तहान भागल्या गेलेली आहे. पण अजून त्याचे लेकरं भटकत आहे, जे अंधकारामध्ये आहेत. त्या अंधकारामधल्या लेकरांना तो घेऊन या, ही त्याची तहान आपण मिटवू असं परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून आपण त्याची जे लेकरं भटकलेले आहेत, जे अंधकारामध्ये आहेत, जे पापामध्ये आहेत, जे दुष्ट कृत्य करतात, जे आजारामध्ये पण आहेत, जे महानिद्रेमध्ये पण गेलेले आहेत, त्या प्रत्येकासाठी परमेश्वर कसा आहे? थांबलेला आहे. आणि आपण त्याची तहान त्याचं काम पूर्ण करून त्याची तहान आपण भागू शकतो. आपण त्याची तहान केव्हा भागू शकतो? त्याचं काम पूर्ण करून. आपण इथे यावं आणि जावं याच्यासाठी प्रभूने आपल्याला निवडलेलं नाहीये. यासाठी तो क्रूस खांबावर गेलेला नाहीये. यासाठी त्याला तहान लागलेली नव्हती. आपला अजून आपण जे प्रभूचं वचन सांगतं की निवडलेले थोडके आणि बोललेले पुष्कळ आहे. आपण निवडलेले आहोत, आपण येऊन बसलेलो आहोत. पण जे अजून बाकी आहेत त्यांना आपल्याला आणायचं आहे आणि प्रभूची आपल्याला तहान भागवायची आहे. त्यामुळे प्रभू काय बोलतोय? मला तहान लागली आहे, मला वेदना होत आहे, मी ज्या क्रूस खांबावरती चढलेलो आहे केवळ तुम्हासाठी आणि माझ्यासाठी. आता प्रभूचं रक्त वाहत आहे. ज्या वेळेस
भाला खुपसण्यात आला त्यावेळेस रक्त आणि पाणी बाहेर पडलं. त्यावेळेस तो वचन वाचू आपण. लूक याचा 23 नाही सॉरी योहान 19:32 आणि 34. मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळलेले पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले. परंतु येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाही. तरी शिपायांनी एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले. हालेलुया हालेलुया हालेलुया. ज्यावेळेस त्याच्या समोर ते 2 चोर होते त्यावेळेस त्यांचे पाय तोडण्यात आले आणि ख्रिस्ताला काय करण्यात आलं? भाला खुपसण्यात आला. मग त्यावेळेस त्याच्या मधून ज्या भाला खुपसला तिथून रक्त आणि पाणी निघाले. तर आपण अजून एक वचन वाचूया. लूक 23:47. तेव्हा जे झाले ते पाहून शताब्दीपतीने देवाचे गौरव करून म्हटले, खरोखर हा मनुष्य नीतिमान होता. हालेलुया. खरोखर बाप्पाचं जेव्हा ते रक्त आणि पाणी त्या शिपायावरती पडलं त्यावेळेस कसं काय झालं? कारण झालं आणि त्यांनी त्याचा स्वीकार केला. मग हे जे रक्त आहे हे पाणी प्रभू आपल्याला बोलत आहे की मला तहान लागलेली आहे. प्रभू काय आहे? पाण्याचा स्रोत आहे. काय आपला प्रभू? पाण्याचा स्रोत आहे. हे पाणी आपल्याला जो भटकलेले आहेत त्यांना त्या पाण्यापर्यंत आपल्याला आणायचं आहे. हालेलुया. आणि प्रभू काय म्हणतोय की खरोखर मला तहान लागलेली आहे. म्हणून प्रियानं परमेश्वराचा आज हाच तुम्हाला संदेश आहे की आपण येऊन बसलो आहोत पण त्याचे लेकरं जे आहेत ते लेकरांना आपल्याला प्रभू जवळ घेऊन यायचं आहे. आणि प्रभूची काय करायचे आहे? तहान भागवायची आहे. त्याची आता पाण्याने तहान नाही भागणार कारण की प्रभू आता आपल्यामध्ये नाही. प्रभू कुठे गेलाय? स्वर्गामध्ये गेलेला आहे. त्याचं आता एकच स्थान आहे की त्याचे लेकरं उरलेले जे आहेत ते सर्व त्याच्या जवळ. कारण की जे शिष्य आहेत त्यांनी जगाची काय केली आहे? उलथापालथ केलेली आहे. सर्वांना ख्रिस्त माहिती पडलेला आहे. पण जेव्हा ख्रिस्त सर्वांना माहिती पडलेला असेल तर त्यांना घेऊन यायची जबाबदारी ही कोणाची आहे? आपली आहे. आणि ही ख्रिस्ताची तहान भागवणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणजे बाप्पा तुम्हाला या वचनाच्या द्वारे खूप आशीर्वाद. आमेन.